मच्छी तिथं काय आता आपण चाललोय दर्शनासाठी. विष्णू टेम्पल आहे, त्याची एवढी कलाकृती भारी आहे ती. आपली सगळी पब्लिक आहे इथं आणि आपल्याला रूम बघायला गेले आणि इथं आम्ही सध्या टाइमपास मॅच खेळतो आणि इथं झाली आता टीमची घोषणारी. ए टीमचे नाव काय तुमचे? चांगल्या बोले. मित्रांनो आपला खेळून मिळून झाला आणि तो नमा वगैरे भेटत चहा सकाळ सकाळ. नमा काय बोलशील कशी? जेव्हा फिरायला बसलोय रूम शोधायला गेला आपले पाकिट आहे आणि तो यो आणि नाना रूम बघण्यासाठी आमच्यासाठी गेलेत आणि सगळे चहा प्यायला बसले सकाळी 4 वाजता. राजा मग काय बोलतो? काय नाही, चहा प्यायला होतो सकाळी 4 वाजता. ठिकाणची गँग चहा पिण्यासाठी आणि आपली गँग जरा चालण्यासाठी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा प्रणव युट्यूब चॅनलवरती. आणि आजचा आपला दिवस आहे 6वा आणि आपली रूम बघू शकता. काल आपण बॅट बॉल वगैरे घेतला, तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. आणि आज आपली अशी रूम घेतले हॉस्टेल टाईप आणि सगळ्यांची आपली पोरांची झोप झाली ना. झोप झाली ना पण अरे चक्कर चला. आणि आता आम्ही झोपलो सगळी पोरं आणि देवलात ना जाऊन आलेत. वैशू कसं वाटलं देवलात? दारू खतम. दारूची बाटली फुटली. कसं वाटलं देवलात? एकदम भारी वाटला. सगळ्यात पहिले दर्शन आम्ही घेतला पोरी. झोपलत नाही का तुम्ही? काय बर्थडेची पार्टी आहे का नाही? कुठं? मित्रांनो आपल्या रूमच्या बाहेरून आलोय आणि नाराज पण नाराज देवळात गेलता पाणी आणायला. आणि इथं पण आपलं सगळं जेवण बनवायला बसलं झाडाच्या खालती. सगळ्या बनवतात जेवण. भावरा गेला वाटतं आणि भाकऱ्या पण टाकायला घेतल्या. सुकी मच्छी आणि तिथं काय दोन्ही चुकी काय. चला कंटिन्यू राहा. आता आपण थोडा नाश्ता करून आता इथं नाश्ता करायला जातो. खारी पॅटीस आमचं तर खाऊन झालं. ब्लॉक काढायचं लक्षणच नाही. 80 रुपये खारी पॅटीस सोडला खायला. आणि आम्ही सगळ्यांनी घेतला चहा. आता काय होतं हे सगळे टेस्ट केले आणि याच्यातला एक संपवलं आम्ही सगळ्यांनी. आणि तेव्हा बाई चहा कसा आहे? हां तर मित्रांनो आता जेवण रेडी आले. सगळे बसले जेवायला. कोलबी आणले आणि सुका. वैशू पाटावर वाट्या टाकायला झाले आणि सुका पण कोलबी. जेवण आहे आपला. सुका मावरा आणि भात घेतला जेवायला. जेवतो थोड्या वेळानं तुम्हाला भेटतो. 2 hours later. तर मित्रांनो तुम्ही आपल्या कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं आपण पोहोचलो मदुराईला. आणि मदुराईला पोहोचून आपण सकाळी आंघोळ वगैरे केली आणि जेवण वगैरे झालं आपला. आणि आता वाजले दुपारचे 4 आणि आता आपण चाललो आहे दर्शनासाठी मदुराईमध्ये. आता पहिले आपण जाणार आहे विष्णू टेम्पलला. त्याला कंटिन्यू राहते ब्लॉगमध्ये. आणि आपले सगळे फॅमिलीचे सगळे मेंबर आहेत. आणि आता थोड्या वेळेला आपण जाणार आहोत कारण की आता आपल्याला जायचं आहे रिक्षामध्ये. तर चला कंटिन्यू राहा. आता मग विष्णू टेम्पलला रिक्षासाठी थांबलेत. काय बोलशील? विष्णू टेम्पल. त्याच्यानंतर आपल्या इथं मेन टेम्पल कुठलं आहे? मेन टेम्पल मीनाक्षी टेम्पल. मीनाक्षी टेम्पल. तिथं आपला टाइम आहे ना? भरपूर टाइम आहे. भरपूर टाइम लागणार तिथं जाणार. आज पडलाय रविवार त्याच्यामुळं गर्दी पण चिकार आहे. 3-3.5 तास आपल्या फक्त लाईनतच जातील. तर चला तुम्ही कंटिन्यू राहा. आता मला तुम्हाला तिथं पोहोचल्यावरती भेटतो. म्हणून आज आपली रिक्षा पोहोचले विष्णू टेम्पलला. तर चला आतमध्ये जाऊ. बघू मोबाईल अलाउड असेल तर आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. नाहीतर डायरेक्ट बाहेर आला जेव्हा येतो.
मित्रांनो नमन नावाचा जोडा आलाय. दर्शनांचं चांगलं. हा कुठला आहे? विष्णू मंदिर ना. विष्णू मंदिर. आणि मोबाईल अलाउड आहे का? नाही, फक्त मंदिरातून बाहेर निघालं मोबाईल अलाउड आहे. तसं आता आतमध्ये जाऊन बघू आपण. काय बोलता? विष्णू मंदिर छान दर्शन झालं. आणि मग काय बोलता? मस्त मंदिर आहे, चांगलं दर्शन झालं. आता बरं वाटतं का? एकदम भारी वाटते. पण बंद आहे. आराम करायला भेटला थोडा. जरा आता आपण जाऊ मंदिराच्या आतमध्ये आणि बघू आतमध्ये कसा काय. राधे 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 श्याम. आपली पलटण म्हणाले थोडं उशिरा थेट. मित्र आता आपण मंदिराच्या आतमधून आलो आणि आतमध्ये आपल्या फोन आला तरी आपण थोडं काढले. आणि मामा काय बोलशील यांच्या मंदिराच्या कलाकृतीच्या बद्दल? हे आपण आलोय मदुराईमध्ये, विष्णू टेम्पल आहे. त्याची एवढी कलाकृती भारी आहे. ती प्राचीन सांस्कृतिक कलाकृती आहे. ही पूर्वीच्या लोकांनी अशी कलाकृती केलेली आहे. त्या दगडातून त्याने कोरीव काम करून ही कलाकृती घडवलेली आहे. त्या मंदिराचे द्वार बघा, द्वार पण सगळ्यात कोरलेले आहे. आणि वरची कलश पण बघा, कलशला सगळ्यात कोरीव काम केलेलं आहे. सगळं हे विष्णू, लक्ष्मी आणि यांची हा मोठा मंदिर आहे इथे. हा मदुराईमध्ये फेमस मंदिर आहे. आणि बाप्पा काय बोलशील बाप्पा मंदिराच्या बद्दल? मंदिरामध्ये गेलो जरा नक्षीकाम सुंदर. हा नक्षीकाम मध्ये प्रसिद्ध. प्रत्येक विष्णू आणि लक्ष्मीचे ठिकठिकाणी विचित्र चित्रांचे दगडांवरती कोरलेले आहे. आहे. आणि आपल्या आतमध्ये बघितलं तुम्ही दगडांवरती कोरलेले असे बरेचसे डिझाईन आहेत. पण आपल्याला जास्त काही व्हिडिओ काढायला भेटला नाही, कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. तरी आपण थोडेफार आपले व्हिडिओ काढलेत. आणि आतमध्ये बघितलं असं तुम्ही मित्रांनो. मामी कसं वाटलं दर्शन? आणि आतमधले देवळाच्या आतमध्ये कसे आहेत कलाकृती? स्वच्छता वगैरे भारी. सायलेन्स एकदम शांत वातावरण. मामा झालं का दर्शन? हा कसं वाटलं आतमध्ये मंदिरात? एकदम शांत. आणि जुनं कशा आहेत का कलाकृती? तर मित्रांनो आता आपला रिक्षावाला पण आलाय. अण्णा नेक्स्ट टेम्पल शिवन मंदिर. शिवन मंदिर घ्या. ओके, तर चला आता आपण शिवन मंदिरला जाऊ. चला तुम्ही कंटिन्यू जा. हे चांगले गँग बरोबर. मित्र आपलं मनच भाई झालं दर्शन करून. आणि आता आपण पोहोचलोय शिवम मंदिरला. आणि आतमध्ये बघा कॅमेरा मोबाईल अलाउड नाही, त्याच्यामुळे चला दर्शन घेऊन येतो. आणि तर थोड्या वेळानं तुम्हाला भेटतो. नंबा का झालं का दर्शन? तर मित्रांनो आपलं आतमध्ये दर्शन एवढं झालंय. आणि नेहमीप्रमाणे आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हताच. आणि आता आपण जायचं आता नेक्स्ट टेम्पलला. आपला रिक्षावाला पण इथे. अण्णा 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 नेक्स्ट टेम्पल लास्ट टेम्पल आपला. लास्ट आपलं मेन मंदिर मेन मंदिर मीनाक्षी अम्मा. तर चला मीनाक्षी अम्मा टेम्पलला जाऊ. मी कंटिन्यू जा. मित्रांनो मदुराईचा मेन टेम्पल, तिथं रिनोव्हेटचं काम चालू आहे. पेंटिंग चालू आहे बहुतेक. आणि आता मग चालू आहे आतमध्ये. आपल्या होत्या पेनची आई. आई कसं वाटतं तुला आपल्या ट्रिपला? मजा आहे का? आई पण आहे. तर चला आता आपण सगळेजण जाऊ आपण मंदिरामध्ये. हर हर भोले नमः शिवाय. शंभो शंकर नमः शिवाय. गिरिजा शंकर नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. Tak 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 doom tak doom tak 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 doom tak doom tak 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 tak. Two hours later. तर मित्रांनो आताच आपण दर्शन वगैरे घेऊन आलो. आणि आतमधला तुम्हाला दाखवायला भेटला नाही, कारण की आपला फोन होता लॉकरला. तर आता दर्शन वगैरे घेऊन आलोय. आणि आता आपण नाश्ता करायला बसतो, नाश्ता वगैरे करतो. आणि नंतर घरी जाताना डायरेक्ट तुम्हाला भेटतो. दोन भाई कसं वाटलं तुला दर्शन घेताना? एकदम एक नंबर अप्रतिम वाटला. आणि आतमध्ये नक्षीकाम वेग एक नंबर आहे, डायरेक्ट डेंजर. एक नंबर एक
प्रवीण भाई म्हटलं, प्रवीण भाई काय बोलणार? एक नंबर आहे, नक्षीकाम एक नंबर केला आहे आतमध्ये. एकदम जुना मंदिर आहे, फिरण्यालायचीच आहे, बघण्यालायचीच आहे. सांगितलं काय सांगितलं? तर मित्रांनो आपण पहिला आयटम घेतला इडली आणि हे सांबर. हा तर मित्रांनो आता पोहोचलो आपल्या रूम वरती परत. मित्रांनो आता घेतला लागला नाही झोपाला आणि आजचा ब्लॉग आहे तो इथंच एंड करतो. लवकर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.